फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मस्त साबुदाण्याची खिचडी बनवली. त्यानंतर मी डब्याची तयारी करत होते. डब्यासाठी मस्त चपात्या बनवून घेतल्या. आता मी भाजीची तयारी करत आहे. भाजीसाठी मी गवारची भाजी करत आहे. त्याच्यासाठी शेंगदाणा आणि खोबरं चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर आलं, लसूण, मिरची आणि शेंगदाण्याची कूट करून घेतला. आणि आता आपली भाजी रेडी आहे. मस्त सगळी कामं झाल्यानंतर आता अर्णव स्कूलमधून आलाय. तर बघूया तो काय काय करतो ते. स्कूलमधून येऊन फ्रेश वगैरे होऊन त्याला मस्त जेवायला दिलं होतं. सो तो जेवून घेतो. आणि भाजीपाला आणलेला तो सगळा साफ करून घेत होती. त्यामध्ये अळूची पानं आणली होती मी वड्या बनवायच्यात म्हणून. तर बघूया वड्यांची रेसिपी पण बघा तुम्ही. आता घेतल्या आहेत मी अळूच्या वड्या बनवायला. त्याची पूर्ण रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिली आहे, जाऊन बघा. चतुर्थी आहे म्हणून मी मोदक बनवायला घेतले. त्याच्यासाठी मी काजू बदाम कट केले, ते तुपामध्ये चांगले फ्राय केले. त्याच्यामध्ये खोबरं टाकलं, ओलं खोबरं. ते पण इथे मी मोदकांसाठी तांदळाचं पीठ उकडून ते छान मळून घेत आहे. माझं बघून इथे अर्णव पण मला मोदक बनवायला हेल्प करतोय. जसं मी बनवते तसं तो पण ट्राय करतोय बनवायला. मोदक वगैरे झाल्यानंतर मी त्याच्यासाठी बनवला होता ब्रेड पिझ्झा, जे घरात ज्या नॉर्मल भाज्या होत्या त्याच्यापासून. अर्णवला सर्दी झालेली म्हणून मी थोडीशी त्याला धुरी देत होते ओव्याची. संध्याकाळच्या जेवणासाठी मी बनवत आहे वाटाण्याची भाजी. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही झोपायची तयारी करत होतो. आणि झोपताना मी ना त्याला ओवा आणि लसूण थोडंसं भाजून रुमालामध्ये बांधून त्याच्या अंथरुणामध्ये ठेवते, म्हणजे त्या वासाने त्याची सर्दी लवकर जाईल. आणि आता इथे आमची फिश मस्तपैकी झोपायच्या आधी मी फिशला त्याचं फिश पूड टाकते. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.